बाजूला वायसीबी सौक टीमचे संघ मालक म्हणून कॅजिस्टन मुंबईकर, त्यांच्या समेत सॅमसन पाटील आणि विशाल कतवार यांना सुद्धा तुम्ही बघतायत. खुश असतील दोन्ही टीमचे संघ मालक, चारही टीमचे संघ मालक खुश असतील. पहिला गोलंदाज जश पाटील तयार, समोर फलंदाज मॅकमिलन कोविन. जश यांनी चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे, तितकेच चांगले हात फलंदाजीमध्ये सुद्धा दाखवलेत. पहिलाच बॉल, चेंडू हवेत आहे, बघूया काय घडतंय. शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर हा चेंडू आहे. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात होता, त्याला चकवत हा चेंडू पुढे निघून गेलाय. मिळत आहे 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं मॅकमिलन गोविंद यांनी आपलं खातं उघडलं. एक अतिशय चांगली वचक, दरारा, दहशत असलेला खेळाडू आहे मॅकमिलन. रॉकी ट्रॉफी येथे आज इकडचे 2 खेळाडू गेलेत, अभिषेक पाटील आणि रायनाल इतूर. प्रतीक गरे हा सुद्धा गेलाय आणि पहिलाच मॅच खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय रायनाल इतूर या खेळाडूने. रॉकी चषक आपण जर बघितलं तर सफा येथे ही मोठी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये खुळ्या गटामधून खेळण्याकरता गेलाय रायनाल इतूर. पहिल्याच मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला. म्हणूनच आपल्या खेळाडूंना सपोर्ट करा, आपल्या खेळाडूंचा विरुद्ध कधीच जाऊ नका. त्यांना सपोर्ट जर तुमचा मिळाला, प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत, वरिष्ठ मंडळी उपस्थित आहेत, त्यांचा जर सपोर्ट मिळाला तरच ते खेळाडू पुढे जातील. आज आपण बघितलं तर संपूर्ण भारतभर भ्रमण करतायत रेनाल इतूर, मॅकमिलन गोविंद. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास बॅटरचा चुकलाय हा अंदाज आणि हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 2 चेंडू समाप्त झाले, धाव संख्या आहे ती 2 धाबा. अनुभव जास्त झालाय, एक्सपिरियन्स वाढलाय गोलंदाज जश पाटील या गोलंदाजाचा. राई एक्सप्रेस असं नाव दिलं तरी वावगं ठरणार नाही या खेळाडूला. हो, मिडल स्टंपवरचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खोदून काढला. 1 धाव मिळाली. स्कोर लेग मध्ये शतरक्षक तैनात होता. फेकी करेपर्यंत एकाच धाब्यावर तो समाधान मानतायत. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात 3 धाबा. आता स्ट्राईक इन कडे आलाय फलंदाज लिनस. लिनस कोणत्या मागच्या मॅचचा हिरो होता. 7 बॉल मध्ये 23 धावा त्याने बनवल्यात. तो सामना वेगळा होता, ती वेळ वेगळी होती. हा सामना वेगळा आहे, गोलंदाज वेगळा आहे आणि ह्या करता काहीतरी वेगळा पराक्रम करावा लागेल. डिफेन्स ही खऱ्या अर्थाने करायलाच हवं प्रत्येक खेळाडूने. गोलंदाजाचा सन्मान करतायत. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा अपमान करा. अपमान म्हणजे त्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे खेळा. धाव संख्या आता थांबली आहे. धाव संख्या आहे ती 3. चेंडू टाकून झाले 4. सेमीफायनलचा मॅच, बिग सेमीफायनल बिटवीन दिस टू. ओह, चांगला ड्राईव्ह काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये 1 बाउट. चेंडू सीमारेषे पार, मिळतंय धाबा 4. सुंदर असा चौकार. त्या षटकात 5 बॉल टाकून झाले 7 धाव मिळाल्यात. आता पॉवर प्लेचं जे बंधन होतं त्या बंधनामुळेच 4 धावा मिळत आहेत. पुढचा बॉल. हो, आता स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला कळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. डीप मधून शतरक्षक पुढे येतोय, लॉंग लेग मधून थ्रो करतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळाल्या. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वायसीबी चौक टीमची धाव संख्या झाली आहे बिनबाद नाबाद 9. 9 फॉर नो लॉस. सोनं ते सोनं. आणि आम्हाला या स्पर्धेकरता सहकार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या सुद्धा कटआउट्स दाखवले जात आहेत. टेरी टप्पा यांचं नुकताच मी कटआउट्स बघितलं.
अरुण पाटील यांचं सुद्धा मी कटआउट्स बघितलं. सेंट अँटोनी सी फूड्स चे मालक सुनील पाटील यांचं सुद्धा कटआउट्स आपण या ठिकाणी बघतायत. मुंबईकर्स ब्रदर्स हे सुद्धा कटआउट्स तुम्ही बघतायत. गॅविन फर्नांडिस जे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे, चांगले खेळाडू आहेत, त्यांचा कटआउट्स. गिल्टर दिनेश आणि गिल्बर्ट मेंडोसा माजी आमदार त्यांचा सुद्धा कटआउट्स पाहायला मिळालाय. रॉकी गुपसुल इस्रायल बोर्डचे मालक त्यांचा सुद्धा कटआउट्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजय मामा घरत काय उपस्थित झाले होते आणि त्यांचं सुद्धा कटआउट्स इथे दाखवलं जात आहे. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचं सुद्धा कटआउट्स आपण बघितलं. विद्यमान शाखा प्रमुख आहेत जुचंद्र गावचे शिवसेनेचे. त्याचबरोबर शिव वाहतूक सेना पालघर जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषवत आहेत. पालघर जिल्हा अग्रसेनेचे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष सुद्धा ते आहेत. शॉक केलं चेंडूला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघितला तर अलिसन. मागच्या मॅच मध्ये याच खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. क्वार्टर फायनलचा मॅच होता आणि चांगली फलंदाजी गोलंदाजी पेश केली होती या खेळाडूने. धावसंख्या आहे धाव फलकावरती 9 धाबा. मॅक्सवेल डोंगरकर काहीतरी सल्ला देत आहेत या खेळाडूला. दुबई येथे जास्तीत जास्त असतात. युसुफियरला ते वेळ काढतायत. इनसाइड आउट. चेंडू हवेत आहे. व्हॉट स्ट्रोक. 4 धावा मिळतील काय? नाही, 2च धावा मिळत आहेत कारण सीमारेषेच्या आत हा चेंडू अडला गेलाय. धावसंख्या 11. आज प्रत्येक टीमने काही ना काही स्वप्न बघितलेत. म्हणूनच उजेड देणारी प्रत्येक पहाट आपल्या डोळ्यासमोर 2 पर्याय ठेवत असते. एक तर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आज स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल या खेळाडूंना. पाहिलेली स्वप्न पूर्ण करावी लागतील, मग तो गोलंदाज असो किंवा फलंदाज असो. धावसंख्या 11. अलिसन तयार. त्याने गोलंदाजी मार्गावर असताना एक लॉंग ऑन ठेवलाय, काऊ कॉर्नर आणि एक स्कोअर लेग. लोअर फुल टॉस बॉल स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू वळतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयास होतोय. फिकी येईपर्यंत 2 धाबा होत आहेत पूर्ण. 2 धाबांची पडली भर. धावसंख्या झाली आहे ती 13 धाबा. 13 फॉर नो लॉस. 13चा आकडा पुन्हा एकदा आठवण करून देतोय रॉबिन मिन्स या खेळाडूची. कारण 13 सप्टेंबर 2002 साली या खेळाडूचा जन्म झाला झारखंडमध्ये. आणि आज जर बघितलं तर टेनिस क्रिकेट मधून तो IPL साठी सिलेक्ट झालाय. 3,60,00,000 रुपये या खेळाडूला मिळाले. गुजरात टीमने त्याला विकत घेतलाय आणि त्याला दुसरा धोनी सुद्धा म्हटलं जात आहे. क्रिस गेल सुद्धा म्हटलं जात आहे. असा डावखुऱ्या हाताचा खेळाडूचा आकडा आलाय 13चा. इनसाइड आउट. कव्हरच्या वरून चेंडू सीमारेषे पार. मिळतंय धाबाचार. UCPL चौका. मॅच आहे दोन्ही टीम करता आणि शेवटच्या मॅच मध्ये काहीतरी करायचंच आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून फलंदाज आक्रमक होतोय. मॅकमिलन कोविन. धावसंख्या धावफलकावर पोहोचली 17 वर. स्कोर मूव्स ऑन 17. पुढचा बॉल. हा चेंडू हवेत आहे. स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन आणि मोठी विकेट मिळवली अलिसन या गोलंदाजाने. बिग ब्लो. 1 मॅन डाऊन. स्कोर इज 17. फ्लाईट जास्त दिली होती. अगोदर कव्हरच्या वरून खेळायचा होता आणि त्याच्यानंतर मात्र तो अंदाज चुकला. त्याला खरं तर सेफ ड्राईव्ह खेळायचा होता. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये टपलेला होता. त्याच्या हातामध्ये झेल देऊन हा महत्वपूर्ण फलंदाज फेल झालाय. 17 वर लागलाय. पहिला धक्का. धावसंख्या धावफलकावर 17. 1.5 बॉलची समाप्ती. बिग ब्लो. मोठी विकेट होती या खेळाडूची.
1.5 चेंडूची समाप्ती. पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये टॉस हरल्यावर बॅटिंग करताना YCB चौक टीमची धावसंख्या 1 गडी बाद 17. प्रतिस्पर्धी संघ आता वरचढ होईल काय? महत्वपूर्ण विकेट तर मिळवलंय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. नवीन फलंदाज झालाय निखिल गोविंद. क्लेन बने सारख्या गोलंदाजाला सुद्धा त्यांनी चोप दिलाय. ओ चांगला ड्राईव्ह आहे, कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा कव्हर ड्राईव्ह आहे. 2 धावा तो प्राप्त करतोय. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेटमधील कव्हर ड्राईव्ह दोन्हीही चांगले फटके, म्हणजे दोन्हीही दृश्य खूप चांगले दिसत आहेत. आदरणीय सन्माननीय टेरी टप्पा समाजसेवक त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेकरता रोख रक्कम 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या सौजन्याने झालंय. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतोय, स्वागत करतोय. UCPL मध्ये वेलकम. षटक समाप्त झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 19 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. महान खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये जन्मला, जो क्रिकेटच्या मैदानावर गवत कापण्याचं काम करायचा. ऑलरेड ओव्हल येथील मैदानावर गवत कापण्याचं काम करणारा एक खेळाडू मला आठवला. आकडा 19 चा आलाय. 19 नोव्हेंबर 1987 साली जन्म झाला त्याचा. आणि तो खेळाडू आहे अर्थातच नॅथन लॉयन. या खेळाडूची मला आठवण झाली. कधी एकदा त्यांना टीम मध्ये घेतलं गेलं, कारण क्रिकेटच्या मॅच संपल्यानंतर गवत छाटण्याचं काम तो करायचा. आणि अशातच जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा त्या वेळेमध्ये तो मैदानावर गोलंदाजी करायचा. आणि एक वेळ अशी झाली की ॲशेस मालिकेकरता इंग्लंडचा संघ येणार होता. आणि म्हणूनच ग्रँड सॉन प्रमाणे चांगली गोलंदाजी करण्याकरता त्याला चेंडू त्याच्या हातात सोपवला गेला. आणि त्या खेळाडूने 2011 मध्ये पदार्पण करताना 5 विकेट्स मिळवले. GOAT गोट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. ग्रेट ऑल टाइम. आणि म्हणूनच असे खेळाडू आठवत आहेत या आकडे आल्यानंतर. गोलंदाजी मार्गावर जश पाटील आलाय. धावसंख्या धाव फलकावर पोहोचली 20 वर. निखिल गोविंद एक चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडून सुद्धा मोठ्या अपेक्षा असतील संघाला. डावखुऱ्या हाताचा विस्फोटक खेळाडू आहे. नुकताच मागच्या मॅच मध्ये त्याने 1,000 रुपयाचं पारितोषिक कमावलंय, प्राप्त केलंय. काजिस्टन मुंबईकर, सॅमसन पाटील, विशाल कतवार हे खेळाडू आता या खेळाडूवर फिदा झालेत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तो चमकलाय. कालच्या दिवसात महत्वपूर्ण मॅच मध्ये सुद्धा चमकला होता. रोहितेश फर्नांडिस चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक चांगले स्कोर कार्ड मेंटेन करतायत. मॅन्युअल स्कोररची भूमिका अदा करतायत. आमचा गुणलेखक जर सक्षम असेल तर धावतं समालोचन आम्ही सक्षमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतोय. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलची भर पडली, वाईट धावेची भर पडली. धावसंख्या पोहोचली 21 वर. 21 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय जश पाटील. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने सुद्धा आपली पावलं आता चांगल्या प्रकारे रोवलेत. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय आणि शतरक्षक सीमारेषे लगत तैनात केले गेले. शॉर्ट बॉल. चेंडूला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल काय? होय, मॅक्सवेल डोंगरकर तिथे पोहोचलाय आणि त्यांनी टिपलाय अचूक झेल. फलंदाज निखिल गोविंद होतोय फेल. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 21. जो मेहनत करेंगे कड़ी उनको मिलेगी कामयाबी बड़ी. इथे मेहनत करतात फिल्डिंग करणारे टीमचे खेळाडू आणि त्याचा फायदा त्यांना होतोय. बघितलं तर मॅक्सवेल डोंगरकर
बघा ना, UCPL या स्पर्धेकरता दुबईवरून ते सुट्टी घेऊन येत आहेत आणि ही स्पर्धा गाजवत आहेत. आभार मानायला हवं मॅक्सवेल डोंगरकरचं, कारण या स्पर्धेकरता ते उपस्थित होत आहेत. धाव फलकावर धाबा आहे त्या 21 धाबा. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अमय आगाशी आयकॉन खेळाडू आहे. अगोदरच्या मॅच मध्ये 4 विकेट्स त्याने मिळवल्यात. प्रभावित केलं सर्वांनाच, सर्वांची मनं जिंकली या खेळाडूने. अमय करता हा चेंडू चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली आहे. लॉंग लेग रिझन मध्ये शतरक्षक येतोय, फेकी जाईपर्यंत 2 धावा मिळवतोय बॅटर अमय. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 23 धावा, 23. 1.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ते 23 धावा. मॅच सुरू आहे YCB चौक विरुद्ध रिझल्ट स्टार्स. या दोन टीम दरम्यान कुठल्या संघाचे स्टार्स चमकतील, मेहनतीशिवाय काही मिळणार नाही. म्हणूनच संघर्ष सुरू आहे इथे बॅटरचा. हो, स्लॉक करायचं होतं, एलिमिनेशन व्यवस्थित नाही. स्कोर लेग मध्ये चेंडू गेलाय, 1 धाव मिळाली. आम्ही या खेळाडूला एका धावेची धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जातात ते 24 धावा, 24. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकात 10च्या सरासरीने वाटचाल पाहिली. तिसरं षटक जश कमबॅक करतोय, चांगली लाईन आणि लेन तो मेंटेन करतोय, सातत्य राखतोय. रोज उठल्याबरोबर तो चांगला सराव करत असतो गोलंदाजीचा. ओ सरळ बॅटचा केलाय वापर, काय चेंडू करेल हवाई सफर. अडथळा दिलाय शतरक्षकाने, विकेटचं झाले पतन. मोठी विकेट सापडली, मोठा मासा जाळ्यात अडकवलाय. गॉन. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं UCPL उत्तम चौक प्रीमियर लीग 2024 मध्ये मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड सहर्षाचं स्वागत करतोय. सुरू असलेल्या मॅच मध्ये 5 चेंडू टाकून झालेत तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या 3 गडी बाद 24 धाबा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. जश पाटील तयार, नवीन बॅटर सुद्धा तयार. नवीन बॅटर आलाय निलेश पाटील, कॅप्टन आलाय. अगोदरच्या मॅच मध्ये निलेश याने सुद्धा चांगला बॅटल, चांगला टॅकल केलं होतं. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ले चढवले होते. तोच निलेश पाटील बॅटिंग करण्याकरता आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल छेडलाय, चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची आता घाई करत नाही. त्याचबरोबर 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना YCB चौक संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 25. उर्वरित 2 षटकांमध्ये 20 ते 25 धावा येतील काय, ही शंका आशंकामध्ये आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. या शंका आशंकेच्या निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. पंचवीस धाबा. YCB टीम आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडत आहे. काय त्यांना मार्ग सापडेल, शोधा मग सर्व काही सापडेल. 12 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला मॅक्सवेल डोंगरकर. टेनिस क्रिकेट मध्ये हा मॅक्सवेल डोंगरकर चांगली कामगिरी करतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ग्लेन मॅक्सवेल हा खेळाडू ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातून खेळत असताना चांगली कामगिरी करतोय. फुल लेंथ बॉल, फुल टॉस बॉल, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवलंय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. 1च धाव मिळाली. एका धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 26 धाबा.
11 चेंडूंमध्ये जे काही आहे तेच करावं लागेल आणि ते सुद्धा चांगलं करावं लागेल. कारण 5 षटकांमध्ये 45च्या आसपास तरी जर झेप घेतली तर दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी करून रोखलं जाऊ शकतं रिझल्ट स्टार्स या टीमला. परंतु दोन्ही टीमला एकच लक्ष, दोन्ही टीमचं एकच लक्ष ते म्हणजेच विजय. दोन्ही टीम चांगला प्रयास करतायत विकेट घेण्याकरता, मॅच जिंकण्याकरता. गोलंदाज तयार, मॅक्सवेल. अहो स्विंग अँड मिस. आत वळणारा बॉल होता मॅक्सवेल याचा. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर उसळी घेऊन मिडल स्टंप वरून जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या धावफलकावर 26 धाबा, 2 चेंडूची समाप्ती. लॉंग ऑन, खाऊ कॉर्नर, मिड विकेट, स्कोअर लेग हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑफ साईडला लॉंग ऑफ मध्ये शतरक्षकाला तैनात केलं गेलंय आणि 3 फिल्डर हे 38 सर्कलच्या आत ठेवलेत. शॉर्ट बॉल होता, वाईट बॉलचा इशारा स्कोअर लेग पंचाने दर्शवला. मॅकमिलन टप्पा हे सुद्धा दर्शवत आहेत की वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाबेची नोंद. धावसंख्या झाली आहे ते 27. धाबा कशाही आल्या तरी संघाला मजबूती निर्माण करून देत आहेत. 27 इज द स्कोर. 27 धाबा, 3 गडी बाद. गोलंदाज तयार, काय करेल कारण बॅटिंग लाईनअप तर मजबूत आहे बॅटिंग करणारी टीमची. खोदून काढलं या चेंडूला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून हा फटका खेळला होता. एकच धाव बॅटर पूर्ण करतील काय? ओव्हर थ्रो खराबपैकी 2 धावा केल्या जातात पूर्ण. तिसरी धाव पूर्ण होईल काय? जर दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित असतं तर तिसरी धाव सुद्धा मिळाली असते बॅटरला. 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 29 वर. 29 धावा, 3 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे आणि चौथ्या षटकात 3 चेंडू टाकून चालत. कॅजिस्टन मुंबईकर प्रेशर झेलतायत. सॅमसन पाटील प्रेशर झेलतायत. विशाल कतवार प्रेशर झेलतायत. थोडासा दबाव त्यांच्यावर सुद्धा असेल. संघ मालक आहेत, सर्व काही केलंय आपल्या या काढून करता. स्ट्रायकिंग कडे आता आमे. गोलंदाज मॅक्सवेल तयार. छोटासा रनअप आहे. ट्रॅकवर व्यवस्थित गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. काय जबरदस्त प्रहार केलाय. फलंदाजांनी दाखवली वचक, चेंडूला पाठवले लांब लचक. षटकार. या ठिकाणी मासवली या षटकारणीशी. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 35 धाबा, 35. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या चौथ्या षटकामध्ये. चांगला फटका खेळलाय. मला असं वाटतं की आमही याच्यावर दबाव कमी आहे. तिथे जे समर्थक आहेत ना त्या समर्थकांवर जास्त दबाव आहे. तिथून ते जल्लोष करतायत. जल्लोष करतायत, आमही तू असा खेळ, आमही तू तसा खेळ. परंतु क्रिकेटरचं लक्ष काय असायला पाहिजे? बॅटरचं पडणाऱ्या चेंडूवर. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साईडला मिड विकेट मध्ये टोळावलाय. 1 धाव तो पूर्ण करतोय. एका धावेवर संतुष्ट होतोय. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. चौथ्या षटकात जर आपण विचार केला तर 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 1 बॉल टू गो इन द 4th ओव्हर. धावसंख्या चांगली झाली आहे. 36 धावा झालेत. 9 पेक्षाही जास्त सरासरी आतापर्यंत अद्यावत झाली आहे. स्ट्रायकिंग कडे निलेश पाटील कॅप्टन आहे. गोलंदाज मॅक्सवेल तयार. वेल 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 मॅक्सवेल. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल. बॅटर बघत राहिलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात. 3 गडी बाद. 9च्या सरासरीने 36 धावा. 36 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. एका षटकामध्ये 10 ते 12 धावा येतील काय? शंका शंकेचा खेळ सुरू आहे. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. उत्तम चौक मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम UCPL 2024.
डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करून दिलाची DJ Pamela in the mix. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करून दिलाची अर्धब स्टाईल हटके भावाची संकेत पाटील दादाची स्टाईल हटके भावाची संकेत पाटील दादाची मैदानाच्या आतमध्ये हे पाणी नेलं होतं परंतु ते पाणी नव्हतं घेऊन गेला. तो संदेश होता खेळाडू करता. काहीतरी संदेश देऊन आलेत प्रतीक कतवार. चांगलं आयोजन आहे आणि संपूर्ण श्रेय जातंय. खऱ्या अर्थाने जी संकल्पना आहे ती संकल्पना अगोदर डोळ्यासमोर ठेवणं आणि तिला प्रत्यक्षात मैदानात उतरवणं हे फार कठीण असतं. प्रतीक कतवार, मॅकमिलन गोविंद, नेक्सन पाटील, विशाल कतवार. ओ हे काय केलंय? जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली होती ठाण्याला. अपघात होता होता वाचलाय. एक धाव मिळाली ते म्हणजेच अमय्याला. या एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या 37. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे. जेल ड्रॉप आलाय. संघ मालकाने हा जेल ड्रॉप केलाय. एक जीवनदान देतोय तुम्हाला मी. रेनॉल्ड गोन्साल्विस तसे तर दिलदार व्यक्तिमत्व आहेत. मनमुराद या टुर्नामेंटचा आनंद ते घेत आहेत, लुटतायत. सेमीफायनल मध्ये चांगले मजल मारली आहे. 37 धाबा झालेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रिओन तयार. समोर फलंदाज निलेश पाटील तयार. हा कुठल्या ट्रॅकवर कुठल्या स्टंपवर चेंडू टाकलाय बघूया काय घडलंय. ओहो काय केलं या बॅटरने. वाईट बॉलचा इशारा आहे. आयकॉन खेळाडूला संधी द्यायला हवी होती परंतु एक मोठी चूक करून घेतली आहे निलेश पाटील या खेळाडूने आणि इथे विकेटचं झालंय पतन. धावबाच्या स्वरूपात परतावं लागतं. ते चांगला खेळाडू अमय्याला. यस इज गॉन. चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 38. नो बॅटर इन मिस्टर गॉडसन. गॉडसन करताना हा खेळाडू आलाय. गॉडसन की काय या खेळाडूला सुद्धा आपण बघणार आहात श्रेय 11 टीम मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये तो असेल. पुढचा बॉल. ओ चुकलाय थांबवलंय दबाव टाकलाय. धावसंख्या धावफलकावर आता सुस्तावली आहे. धावा लागल्या जातात त्या 38 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमकता पहिल्या मॅच मध्ये दिसली होती निलेश पाटील या खेळाडूची. ओ काय करतोय. चेंडूचा पाठलाग करताना दिसत नाही. चेंडूच्या रेषेत येताना दिसत नाही खेळाडू. फ्रंटफूट आणि बॅकफूट हे ओळखता येत नाही बॅटरला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 38 धावा. 38. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. निलेश पाटील इज ऑन स्ट्राइक. आता हा चेंडू स्वेअर असेल. खराब चेंडू टाकलाय. 39 धावा झाल्यात. अतिरिक्त धावेची नोंद होतोय. धावसंख्या 39. निलेश पाटील याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्या अनुषंगाने तो विकेटवर उभा आहे. गॉडसन काहीतरी सल्ला सुद्धा देतात त्या खेळाडूला. आणि ज्या 2 व्हीलर्स आहेत त्या 2 व्हीलर्स मध्ये मध्ये तुम्ही आणू नका प्लीज. अन्यथा मॅन ऑफ द सिरीज म्हणून एखाद्या खेळाडूला दिली जाईल ती. पुढचा बॉल. सरळ बॅटने खेळलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली. लांबी कमी. शतरक्षक देतो आम्ही आणि हा शतरक्षक आले संघाच्या कामी. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला 5वा धक्का. 5 गडी बाद. धाव संख्या 39. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल टू गो. 39 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट.
फायनल मॅच संपल्यानंतर खूप जल्लोष असेल आणि ही गीत अर्थातच वाजलं जाईल. त्याच्या कृती सुद्धा पाहायला मिळतील त्या खेळाडूंच्या. धावसंख्या धाव फळकावर 5 गडी बाद 39. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यश हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू हा आहे आणि तो काय करतो संघाकरता. द्विधा स्थितीमध्ये गेला हा खेळाडू. टू माइंड मध्ये गेला हा खेळाडू. चांगलं कमबॅक केलंय या षटकामध्ये रिऑन. फक्त 3 धावा फास्ट बॉल मध्ये खर्च केल्यात आणि एक्स्ट्राच्या 2 धावा बघितल्यात आणि 1 धाव बॅटच्या साहाय्याने मिळाली. 39 40 इज द टार्गेट. आणि 40 धावांचं लक्ष. 39 धावा झाले. 40 धावांचं लक्ष फक्त आणि फक्त या षटकामध्ये मोजल्या 3 धावा. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात ते 39 आणि 40 धावांचं लक्ष असेल. दुसऱ्या इनिंग मध्ये रेझल स्टार्स या टीमला 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. कम ऑन डीजे. Sugar daddy, yeah, dilly dally, yeah. Puff puff pass, my Mary Jane. I'm high on life. श्रेया 11 टॉस साठी या. श्रेया 11 टॉस साठी या. श्रेया 11 च्या कॅप्टनला विनंती करतो टॉस साठी या. What's problem not the finish show. DJ every day different wahala. Problem not the finish show. Give me that today. I just wanna party every day. Give me that today. I just wanna party every day. So pass me the dachi. Pretty girl come wine pon the cocky. 10 toes one girl make it touch it, touch it, touch it, touch it, touch it, touch it. Pass me the dachi. Pretty girl come wine pon the cocky. 10 toes one girl make it touch it, touch it, touch it, touch it, touch it, touch it, touch it. Shut up and bend over. Aye. Let your back do the talking over. So back up and bend over. Let your back do the talking over. Say, I want to talk my life. I want to be happy. I want to dance and party to the rhythm of my body. Give me that today. I just wanna party every day. Give me that today. I just wanna party every day. So pass me the dachi. Pretty girl come wine pon the cocky. 10 toes one girl make it touch it, touch it, touch it, touch it, touch it, touch it. Pass me the dachi. Pretty girl come wine pon the cocky. 10 toes one girl make it touch it, touch it, touch it, touch it, touch it, touch it, touch it. Puff puff pass, my Mary Jane. I'm high on life, wanna meditate. So allow me, make I enjoy life. Cause problem not the finish, oh. Every day different wahala. Problem not the finish, oh. Pass me the dachi. Pretty girl come wine pon the cocky. 10 toes one girl make it touch it, touch it, touch it, touch it, touch it, touch it. Pass me the dachi. Pretty girl come wine pon the cocky. 10 toes one girl make it touch it, touch it, touch it, touch it, touch it, touch it, touch it. Ladies up in here tonight, no fighting. We got the refugees up in here. No fighting. Shakira. I never really knew that she could dance like this. She make a man wanna speak Spanish. Como se llama? Bonita. Shakira. Oh, baby, when you talk like that, you make a woman go mad. So be wise and keep on reading the signs of my body. I'm on tonight, you know my hips don't lie. I'm starting to feel your charm. Come on, let's go, real slow. Don't you see, baby, see it's perfect. I know I'm on tonight, my hips don't lie. I'm starting to feel it's fine. Oh, the attraction, the tension. Don't you see, baby, this is perfection.
हॅलो हॅलो. तर नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये जेवढं आव्हान आलं होतं त्याच्याशिवाय एक धाव आव्हान या सामन्यामध्ये कमी. फक्त आणि फक्त 41. सॉरी, पहिल्या सामन्यामध्ये 41, या सामन्यामध्ये 40. तर बघूया सलामीची जोडी नक्कीच एका बाजूला जास्त तर दुसऱ्या बाजूला एल्सन. चांगला कॉन्ट्रास्ट असेल. 30 चेंडू मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच कालच्या दिवसात देखील बघितलं फक्त आणि फक्त मला वाटतं 33 या 34 धावांचं आव्हान होतं. ते आव्हान खूप कठीण करून टाकलं. नक्कीच तशाच प्रकारची गोलंदाजी तर करावी लागेल. नक्कीच कुठेतरी जी अमई स्ट्राईक साठी भांडत होता, ती स्ट्राईक जर निलेशाने तिथे दिली असती तर नक्कीच इथून धावा अजून मोजल्या गेल्या असता. पण बघूया आता मात्र या 40 धावा डिफेंड करायच्यात वायसीबी संघाला. बघूया नक्कीच कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. नक्कीच सुरुवातीच्या 2 ते 3 विकेट्स खूप महत्वाच्या ठरतील. बघूया अमय आगाशे आपल्या षटकातील पहिला चेंडू कॅश पाटील याच्यासाठी घेऊन पहिला चेंडू बघा इनफुलच्या वरून. निखिल गोविंद होते तिथे. चांगला चेंडू, चांगली धाव. रेल्वे संघाला विनंती आहे प्लीज नायफेच्या कॉल साठी या. तर बघूया अमय पुन्हा एकदा यावेळी हलक्यात डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू नक्कीच डॉमिनेट करावं लागेल अशाच प्रकारे. रेस मला वाटतं श्रीलंका संघाचे कर्णधार आमच्यामध्ये उपस्थित होत आहेत. विनंती करेन जेबीसी वॉरियर्स या पुन्हा एकदा अमय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यस इथं एल्सन हा फलंदाज बाद. जबरदस्त यष्टीरक्षण. विकी गोविंद करत नाही कुठलीही चुकी. तर बघूया मला वाटतं नवीन फलंदाज एव्हरेस्ट थोपेल्या नक्कीच अमय नक्कीच अमय करून भरपूर आगा कारण की एक जबरदस्त गोलंदाज आहे. चांगली गोलंदाज त्याच्या मार्फत झाले आहे. या पुन्हा एकदा अमय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन एव्हरेस्ट यांच्यासाठी यावेळी चांगला फटका आहे. धावा मिळतील नक्कीच 6. क्या बात आहे. शॉर्ट ऑफ ब्रीजचा चेंडू होता. पुल केला पॉवरफुल षटकार. नक्कीच जबरदस्त षटकार. नक्कीच इथं कन्नाला कमी लिखून चालणार नाही कारण अमयाने पाहिलं की डिफेन्सच्या पद्धतीने खेळायला जाईल आणि नक्कीच इथं फलंदाज आवडे पण तसं काही झालं नाही. चांगले शॉट म्हणेन एव्हरेस्ट ही खासियत आहे एव्हरेस्टची शॉर्ट टर्म पूल करण्यामध्ये. 6 धावा नक्कीच. यावेळी चांगला चेंडू आहे. बघूया पंचाकडे दाद मागितले आहेत. नक्कीच अशा प्रकारचे चेंडू टाकायला होते आणि बेलरिंग हार्दिक स्वागत आहे. आपण नक्कीच थोड्या वेळाने नाणेफेकीचा कॉल देखील करूया. बघूया या षटकातील बघायला गेलो तर शेवटचा चेंडू आहे. नक्कीच चांगलं षटक हाताळलं होतं पण नक्कीच एक मोठा फटका तो भरपूर काही सांगून गेला. या पुन्हा एकदा अमय
यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळून काढलाय. किती धावा असतील? वन बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. जबरदस्त फटका. धावसंख्या झाली ती म्हणजे 11 तरी असतं. बघूया तर नाणेफेकीच्या कॉलसाठी या एका बाजूला श्रेय तर दुसऱ्या बाजूला JBC वॉरियर्स. नक्कीच एक चांगला कॉन्ट्रास्ट प्रेक्षकांना बघायला भेटेल. तर दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक. तसं आपण जास्त वेळ घेणार नाही कारण नक्कीच आपण अगोदरच इनिंग ब्रेक मध्ये आलो ना. तर बघूया नाणेफेक झाले टेरी टप्पा साहेबांचे असते आणि मला वाटतं येस JBC संघाने हा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर नक्कीच नीर आमच्यापर्यंत पोहोचवा. आता समीकरण मैदानाच्या राहिलं 24 चेंडू 29 धावांची गरज. नक्कीच आता फक्त 5 धावा एक्स्ट्रा आहेत असंच म्हणावं लागेल. हीच पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा, एक षटकार एक चौकार नक्कीच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. बघूया मॅकमिलन टू जॅश. नक्कीच इथून कुठेतरी डॉट चेंडू विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. डॉट पेक्षा विकेटच्या शोधामध्ये नक्कीच इथं ह्यावेळी बघूया नक्कीच यष्टी रक्षक जवळ होते. इथून वाईट प्लस 2 धावा टोटल 3 धावा जमा होतील. नक्कीच आता कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय YCB संघ. नक्कीच छोट्या छोट्या ज्या चुका असतात त्या भरपूर काही सांगून जातात. बघूया पुन्हा एकदा मॅकमिलन टू जॅश. यावेळी चांगला चेंडू, यावेळी चांगला असेच चेंडू टाकायला हवे पण पहिल्याच चेंडूवर तुम्ही अवांतर स्वरूपात 3 धावा देत आहेत. नक्कीच याकडे कुठेतरी लक्ष द्यावं लागेल कारण खूप कमी धावसंख्या आणि बघूया मॅकमिलन पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी पुढे येऊन खेळलाय. बघूया क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाही. चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते. मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान 18 धावा. नक्कीच जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आत करत आहेत असंच म्हणावं लागेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मॅकमिलन. यावेळी मोठा फटका मारायचा होता. बैठक स्ट्रोक अटेंड करायचा होता. नक्कीच बॉल आणि बॅटचं अंतर होत नाही. चांगली जबरदस्त फलंदाजी मॅकमिलन यांच्या षटकातील. बघूया मॅकमिलन पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जस्ट याच्यासाठी यावेळी ब्लॉकला टाकलेला चेंडू होता. बघूया दुरून क्षेत्ररक्षक येतो फक्त आणि फक्त 1 धाव. नक्कीच चांगली सुरुवात म्हणेन रिझल्ट स्टार संघाची. या 1 धावसंख्या संघाची धावसंख्या होते 19. बघूया अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. नक्कीच धावा कमी आहेत. लो स्कोरिंग मॅच जिंकवायचे असेल तर नक्कीच डॉमिनेट करावं लागेल. यावेळी बघूया नक्कीच विकी गोविंद आपल्या गलफाटातून चेंडू 19 धावा झाल्यात. 18-21 इक्वेशन आहे. बघूया आता मात्र नक्कीच मोठे फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल YCB संघ कारण नक्कीच धावा गेल्या, सर्व धावा चुकीच्या पद्धतीने गेल्यात. यस पाणी घेऊन जा. मेरी जान तड़पती है
तर बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मॅक्सन. इथून नक्कीच कुठेतरी एक षटक असं पाहिजे ज्या षटकामध्ये नक्कीच धावा कमी आणि विकेट जास्त असतील. पण नक्कीच समोर जास्त सारखा फलंदाज आहे. नक्कीच 2 षटकामध्ये 19 धावा काढलेल्या आहेत. मला वाटतं यस डॉरेस्टन. बघूया. तर प्लीज घाई करा. बघूया गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन चॅशनच्या साडी. यावेळी चांगला चेंडू बघूया इथं. नक्कीच एक धाव तर चोरून काढलेली आहे. नक्कीच चांगला चेंडू होता मॅक्सन याचा. तर यस JBC आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज मॅक्सन. यावेळी चांगला चेंडू जबरदस्त चेंडू. मला वाटतं निलेश इथे सुट्टेच पडले असते. बघूया मॅक्सन नक्कीच डॉमिनेट करतात असंच म्हणावं लागेल. यावेळी बघूया परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. SP. आता मात्र समीकरण 15 चेंडू 14 धावा. 7 धावा 3 चेंडूवर. काही गरज नव्हती. शॉर्ट पिच प्रकारचे चेंडू कशाला टाकतात नाही समजत नाही. ओव्हरपिच चेंडू टाका. यावेळी आणखी एक जबरदस्त फटका. क्या बात आहे. आणि यस आता मात्र आपलं आव्हान नक्कीच संपूर्णपणे कमी करत असताना इथं नक्कीच रिझल्ट स्टार. बघा पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये बाजी मारलेले असंच म्हणावं लागेल. फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे इथून. अफलातून फलंदाजी. नक्कीच एव्हरेस्ट काय अफलातून आपण म्हणतो. 3 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या बॅटामधून आणलाय. यावेळी मिस टाइम आहे असंच म्हणावं लागेल की काय. पण नाही चेंडू जातोय सीमा रेषा पार. तब्बल 3 चेंडू मध्ये 3 षटकार. आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. JBC आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. यावेळी हा चेंडू मैदानाच्या आत आहे. बघूया. आणि यस अशाच प्रकारचे चेंडू टाकायला हवे होते. पण कुठेतरी जे शॉर्ट चेंडू टाकले त्या शॉर्ट चेंडूवर चांगली फटकेबाजी झाली. आणि नक्कीच बघूया व्यक्तिगतरित्या 28 धावा. क्या बात आहे एव्हरेस्ट. नक्कीच इथे कुठेतरी टीम मॅनेजमेंट चुकलाय असंच म्हणावं लागेल का. अमय्याला कंटिन्यू करणे गरजेचं होतं का. नक्कीच हे सर्व क्वेश्चन मार्क असतील. कारण नक्कीच चांगल्या गोलंदाजाला तुम्ही कमी स्कोर मध्ये थांबवतायत ही नक्कीच चुकीची गोष्ट असेल. तर येस ग्राउंडच्या मध्ये कोणी जाऊ नका. बघूया
भारत चेंडू 2 धावांची गरज. विनिंग स्ट्रोक येईल का इथून? आणि यस, फक्त आणि फक्त मला वाटतं ॲस्टल आपल्या स्टाईल मध्ये फिनिश करणार आहेत वाटतं. आणि नक्कीच सर्वात लास्टला कन्फर्म झालेला संघ रिझल स्टार. ह्यावेळी आणि येस, इथे खेळ खल्लास. प्रथम संघ आपल्याला सापडलेला आहे फायनली मध्ये जाणारा रिझल स्टार. सर्वात लेट संघ हा मला वाटतं या मालिकेमध्ये नोंदला गेला होता. दोन्ही आयकन लहान होते आणि नक्कीच बाजी मारलेल्या मोठमोठ्या खेळाडूंना नक्कीच असं म्हणा कुठेतरी पराभवाची चव चाखवली या संघाने. आणि नक्कीच कौतुक करेन, कारण नक्कीच कुणालाच वाटलं नव्हतं जेव्हा आयकन घोषित झाले होते या संघाचे की हा संघ अशा प्रकारची बाजी मारेल. पण नक्कीच टीम मॅनेजमेंट सर्व गोष्टी व्यवस्थित. आणि नक्कीच जॅश याचं कौतुक करेन, कारण लिडिंग ऑफ द फ्रंट हे कोणी केलं असेल या संघाचं तर तो जॅश पाटील.